स्टार्ट. नमस्कार. कथा पुरुषोत्तमाची या रामकथेच्या मालिकेमध्ये आजचा हा 5वा भाग. मी डॉक्टर रेवती राहुल संत तुम्हा सगळ्या श्रोत्यांचे स्वागत करते. यावत स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महितले तावत रामायण कथा लोकेषु प्रचरिष्यति. अर्थात जोपर्यंत या भूतलावर नद्या वाहत आहेत, डोंगर आहेत, तोपर्यंत ही रामकथा सगळ्या चराचरात भूतलावर अशीच चालत राहणार आहे. हा साक्षात महर्षी वाल्मिकींना मिळालेला आशीर्वाद आहे. आणि आज या 21व्या शतकामध्ये तंत्रज्ञानाच्या झालेल्या प्रगतीमुळे आपण ह्या वेगळ्या माध्यमातून ही कथा माझे सगळे श्रोते अतिशय आनंदाने, अतिशय उत्साहाने मन लावून ऐकतात. म्हणजेच आपण महर्षी वाल्मिकींना मिळालेला हा आशीर्वाद साक्षात सत्यात उतरवत आहोत. रघुवंशाच्या कथेची काल आपण सुरुवात केली होती. रघुवंशातील राजा ज्याच्या नावामुळे त्याला रघुवंश हे नाव मिळालं असा रघुराजा, त्याची कथा काल आपण ऐकली. अतिशय शूर, पराक्रमी, दानशूर आणि तेवढाच विनयशील, नम्र आणि विवेकी असलेला हा राजा. आज आपण ऐकणार आहोत ह्याच रघुवंशातील राजा हरिश्चंद्राची गोष्ट. राजा हरिश्चंद्राला आपण ओळखतो ते त्याच्या सत्यनिष्ठ वागणुकीमुळे. अतिशय पराक्रमी असलेला हा राजा हरिश्चंद्र अयोध्येवर राज्य करत असताना एकदा काय झालं की त्याच्या रात्री स्वप्नामध्ये विश्वामित्र ऋषी आले. आणि ह्या विश्वामित्र ऋषींना ह्या राजाने स्वप्नामध्ये आपलं सगळं राज्य दान केलं. वचनाला जागणारे हे राजे आहेत बघा. सकाळी उठल्यानंतर योगायोगाने विश्वामित्र ऋषी त्याच्या राज्यात आले आणि त्याला भेटायला आले. राजा हरिश्चंद्राने सांगितलं, या ऋषीवर मी तुमचीच वाट बघत होतो. आणि त्याने आपल्या स्वप्नातली सगळी हकीकत विश्वामित्र ऋषींना सांगितली. आणि त्या क्षणी आपलं सगळं राज्य त्याने सत्यामध्ये विश्वामित्र ऋषींना दान देऊन टाकलं. विश्वामित्र ऋषींना हे दान दिल्यानंतर नुसतं दान देऊन चालणार नाही, तर दक्षिणा दिल्याशिवाय हे दान पूर्ण होत नसतं. त्यावेळेला राजा हरिश्चंद्र म्हणाला की जेवढ्या तोलामोलाचं हे दान आहे तेवढीच दक्षिणा सुद्धा तोलामोलाची आणि महत्त्वाची पाहिजे. मग मी दक्षिणा आता तुम्हाला काय द्यायची, नाहीतर माझं दान पूर्ण होणार नाही. त्याने विचार केला आणि त्याने ऋषींना सांगितलं, माझ्या वजना एवढ्या सुवर्ण मुद्रा मी तुम्हाला दक्षिणा म्हणून देईन, तेव्हाच हे दानकर्म पूर्ण होईल. पण आता राज्य तर दान दिलंय, कोशागार दान दिलेलं आहे, सगळं धनसंपत्ती दान दिलेली आहे. मग ह्या सुवर्णमुद्रा दक्षिणेसाठी ज्या आवश्यक आहेत त्या कुठून आणायच्या? काही क्षणांसाठीच राजा हरिश्चंद्राने विचार केला आणि त्याने विश्वामित्र ऋषींना विनंती केली की दक्षिणा मला तुम्हाला नक्कीच द्यायची आहे, तेव्हाच माझं हे काम पूर्ण होणार आहे. पण त्यासाठी तुम्ही मला थोडेसे दिवसांचा अवधी द्या. मी कष्ट करून येन प्रकारेनं नक्कीच उत्तम मार्गाने ही दक्षिणा तुमच्यासाठी कमावतो आणि मग ती तुम्हाला समर्पित करतो, तेव्हा माझं हे दानाचं कर्म पूर्णत्वाला येईल. 6 महिन्यांचा कालावधी या राजा हरिश्चंद्राने त्यांच्याकडनं मागून घेतला. आणि मग तो विचार करायला लागला की आता काय करता येईल म्हणून. त्यासाठी त्याने आपलं ही नगरी, अयोध्या नगरी सोडायचं ठरवलं आणि विश्वामित्र ऋषींना सांगितलं की 6 महिन्यामध्ये मी काही ना काही कष्ट करून तुम्हाला हे नक्की दक्षिणा देऊन पूर्ण करणार. आणि त्यासाठी त्याने परवानगी मागितली की मला काशीला जायची परवानगी द्या. कारण इथं जर मी राहिलो आणि मी राज्यसिंहासनावर नसलो तर अनेक लोक माझ्या मदतीला धावतील, मला कोणीतरी मदत करेल, मला कोणीतरी उसने सुवर्णमुद्रा देतील आणि ते घेऊन मला विनंती करतील की तुम्ही विश्वामित्रांची दक्षिणा पूर्ण करा. आणि ते क्षत्रिय असलेल्या मला चालणार नाही. स्वकष्टार्जित रक्कम देऊनच मला ही दक्षिणा तुमची पूर्ण करायला लागेल, त्यामुळे तुमची मी परवानगी मागतो. विश्वामित्र ऋषींनी ही परवानगी दिली. आणि मग आपली पत्नी आणि आपला पुत्र रोहित ह्यासह राजा हरिश्चंद्र काशीच्या दिशेने चालायला लागला. अयोध्येच्या भूमीवर अजिबात थांबायचं नाही, कारण ती दान दिलेली भूमी आहे. त्यामुळे त्या भूमीमधून उत्पन्न झालेली कुठलीच गोष्ट आता मी घेऊन चालणार नाही, तिच्यावर माझा हक्क नाही. हे मत अगदी राजाच्या मनात पक्क ठसलेलं होतं. म्हणून पायी पायी पुढे राजा हरिश्चंद्र, मागे पत्नी तारामती आणि रोहित हे चालतच तिथून निघाले. वाटेमध्ये जंगलातून जाताना त्यांनी कुठंही कधीही न थांबता कुठलंही फळ खाल्लं नाही त्या भूमीवरचं, की पाणीही प्यायले नाहीत. म्हणजे अक्षरशः एका ठिकाणी वाटेमध्ये जाताना त्यांना पाणपोई लागली
उन्हातान्हात चालणारा हा राजा अतिशय थकलेला होता, अतिशय दमलेला होता. पाणी प्यायची त्याला खूप इच्छा झाली, पण तो थांबला नाही. तिथं क्षणभर थांबल्यावर त्याने विचार केला की पाणी प्यावं का, पण नंतर विचार केला की हात पुढे घेऊन हे पाणी स्वीकारणं माझ्यासारख्या क्षत्रियाला योग्य नाही आणि ह्या भूमीवरचं तर अजिबातच नाही. तो तसाच पुढे निघून गेला. मागून आलेली पत्नी तिनेही तेच बघितलं आणि तिने सुद्धा एकही थेंब पाण्याचा स्वीकार केलेला नाही. पत्नी कशी आहे बघा, एकरूप पती पत्नी आहेत. हे नुसते अनुरूप आम्ही मुलांसाठी आमच्या मुली शोधतो, सुना शोधतो, मुलींसाठी आम्ही जावई शोधतो, ते एकमेकांसाठी अनुरूप आम्हाला आवश्यक असतात. पण इथं आम्ही बघितलं तर प्रत्येक पती पत्नी जी आम्हाला येतात, सगळी जोडपी जी रामकथेत आम्हाला भेटतात, ही एकमेकांशी एकरूप झालेली आहेत. पत्नीने, तारामतीने अजिबात विचारलं नाही आपल्या पतीला की हे तुम्ही काय वचन देऊन बसलात. बरं दिलं तर दिलं, तुम्ही वचन दिलंय, मी का म्हणून सोबत जायचं, मी का हे सगळं सहन करायचं, तुम्ही तुमचं वचन दिलंय, तुम्ही ते पूर्ण करा, मी इथंच थांबणार. पण तारामतीच्या मनात क्षणभरही हा विचार आला नाही. तुम्ही ठरवलंय, तुम्ही योग्य निर्णय घेतलेला असणार, जे तुम्ही पुढे करणार आहात त्याच्यामध्येच सहभागी होणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून पत्नी सुद्धा त्यांच्या सोबत पुढे निघाली. पाणी पिण्यासाठी रोहित अतिशय छोटा होता वयाने, तो तिथं थांबला आणि ते तिथल्या महाशयांना त्यांनी विचारलं, इथं माझे बाबा आणि आई आले होते का. त्या महाशयांनी उत्तर दिलं, होते, आले होते, पण तुझ्या बाबांनी पाणी नाही घेतलं. रोहितला सुद्धा तहान लागली होती, पण त्याने सुद्धा पाणी घेण्यास नकार दिला. त्या महाशयांनी सांगितलं, का रे बाबा, तू तरी घे, तू लहान आहेस. तो म्हणाला, अहो सिंहाचा छावा आहे मी, लहान असलो तरी सिंह आहे, तो कधीही गवत खाणार नाही. आपल्या मुलांवर आपण संस्कार करतो आणि खूपदा आपल्याकडे असा विचार येतो की त्यांना समोर बसवलं आणि शिकवलं की ती मुलं शिकतील. पण लक्षात घ्या, आई वडील जसे वागतात ना, त्यांच्या वागणुकीतून मुलं छोट्या छोट्या गोष्टी हेरत असतात, अनुकरणशील असतात ही मुलं. त्यामुळे आई वडील जसे वागत असतील, जसे बोलत असतील, जसा त्यांचा एकमेकांशी बाहेरच्या जगाशी व्यवहार असेल, मुलं आपोआप शिकत जातात. रोहितने सुद्धा सांगितलं, मी सुद्धा पाणी पिणार नाही, आणि तसाच तहानेने व्याकुळ झालेला तो सुद्धा आपल्या आईबाबांच्या मागे चालत निघाला. काशीमध्ये ही सगळी मंडळी आलेली आहेत आणि काशीमध्ये आल्यानंतर काय करायचं, कुठलं काम करायचं असा विचार करताना राजा हरिश्चंद्र, तारामती आणि रोहित काशीच्या बाजारामध्ये स्वतःला विकून घेण्यासाठी उभे राहिलेले आहेत. स्वतःला विकल्यानंतर काहीतरी सुवर्णमुद्रा मिळतील आणि ऋषींचं देणं मी काही प्रमाणात देऊ शकेन असा विचार राजा हरिश्चंद्राने तेव्हा केला. आणि काशीच्या या बाजारामध्ये ते तिघही उभे राहिले आहेत. एका मोठ्या व्यापाऱ्याने तारामतीला विकत घेतलेलं आहे, मोलकरीण म्हणून घरकामासाठी त्याने घेतलेलं आहे, आणि तिच्यासोबत तिच्या लहान मुलाला रोहितला याची परवानगी मिळालेली आहे. तारामती त्या महाशयांबरोबर घरकामासाठी काम करण्यासाठी निघून गेली आहे. इकडे राजा हरिश्चंद्र वाट बघतोय की मला कोण विकत घेणार. तेव्हा एक डोंब तिथं आलेला आहे आणि या डोंबाने राजा हरिश्चंद्राला विकत घेतलंय. डोंब म्हणजे कोण, तर स्मशानामध्ये मृतदेह जाळण्याचं काम करणारी ही व्यक्ती आहे आणि ह्या व्यक्तीने राजा हरिश्चंद्राला विकत घेतलंय. इकडे तारामती त्या महाशयांच्या घरी घरकाम करते. अनेक दिवस मध्ये उलटलेले आहेत आणि एकदा अतिशय वाईट दिवस असा आलेला आहे की या लहान मुलाला, रोहितला सर्पदंश झालेला आहे. सर्पदंश झालाय, रोहितचा मृत्यू त्याच्यामध्ये झालेला आहे आणि आईची इतकी बिकट परिस्थिती आहे की घरकाम केल्याशिवाय तिला आपल्या मुलाच्या मृतदेहाकडे शेवटची त्याच्यावर क्रियाकर्म सुद्धा करता येत नाहीये. सगळा दिवस तिचा कामामध्ये गेल्यानंतर सगळ्यात शेवटी रात्री तिने आपल्या मुलाचा मृतदेह उचललाय, साडीचा एक छोटासा तुकडा आपला फाडलाय, तोच त्याच्यावर झाकलेला आहे. परिस्थिती काय दिवस दाखवते बघा. आणि हे सगळं कशासाठी चाललंय, तर फक्त आपला शब्द पाळण्यासाठी. ह्या तारामतीने आपल्या मुलाचा मृतदेह हातात उचलला आणि ती स्मशानभूमीकडे चालत आलेली आहे. इकडं राजा हरिश्चंद्र रोज फक्त एकच काम करतायत. आलेले सगळे मृतदेह त्यांच्यावर एक विशिष्ट कर आकारण्याची पद्धत होती. तो कर आकारल्यानंतरच त्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यकर्म करायची परवानगी द्यायची होती आणि हे कर स्वीकारण्याचं काम ह्या राजा हरिश्चंद्रांवर आलेलं होतं. गेले काही दिवस ते हेच काम करत होते. जशी आजूबाजूची परिस्थिती असते तसा माणसाच्या दिसण्यात, वागण्यात सुद्धा फरक पडतो. स्मशानभूमीत राहिल्यानंतर राजा हरिश्चंद्राच्या दिसण्यामध्ये अमूलाग्र बदल झालेला आहे. चेहरा काळवंडलाय, कमरेला फक्त एकच छोटा पंचा गुंडाळलेला आहे, बाकी काहीही कपडे नाहीत, धन नाही, काहीही नाही. हातात एक फक्त दंडुका घेतलेले ते ह्या स्मशानभूमीच्या दाराशी उभे आहेत आणि रात्री ते तिथं बघतायत की एक स्त्री आलेली आहे जी आपल्या हातात मुलाचं कलेवर घेऊन आलेली आहे.
त्या स्त्रीने त्यांना विनंती केली, माझ्या मुलाचे अंतिम संस्कार करायची मला परवानगी दे. राजा हरिश्चंद्रांनी आपल्या पत्नीला चेहरा बघून नाही ओळखलं तर आवाज बघून ओळखलं आणि मग तिच्याजवळ जाऊन विचारलं, अगं तारे काय झालं? तारामतीने त्यांना सगळी हकीकत सांगितली. तिला माहिती नव्हतं आपला पती इथं काम करतोय, कारण तिच्या निघून जाण्यानंतर पुढे सगळी हरिश्चंद्रांची विक्री झाली आणि मग त्यांनी इथं हे काम स्वीकारलेलं आहे. तिथं आता पित्याचं हृदय विरघळलंय. काय करावं त्या दोघा पती पत्नींना समजत नाहीये की आपल्यावर ही काय वेळ आलेली आहे. पण तरी सुद्धा हे कदाचित आपल्याला कुठंतरी फेडण्यासाठीच चाललेलं आहे, म्हणून त्यांनी हे स्वीकारलं आहे. आणि आता परिस्थिती अशी आहे की राजा हरिश्चंद्र परत आपल्या कर्माशी एकनिष्ठ राहत आहेत आणि तिला म्हणतात, अगं तारे, जोपर्यंत आपण कर भरत नाही तोपर्यंत ह्या आपल्या मुलाचा मृतदेहाचा अंत्यकर्म मी करू शकणार नाही. तिथं डोंब असताना त्यांनी त्या डोंबाला विनंती केली की आमची परिस्थिती नाही, ह्या मुलाचं अंत्यकर्म करण्याची आम्हाला परवानगी द्या. या डोंबाच्या हृदयाला पाझर फुटलाय आणि त्याने ही परवानगी दिलेली आहे. फक्त त्याने एक सुचवलं आहे की हरिश्चंद्रा, फक्त एकदा तू तुझ्या मुलाला अगदी शुद्ध कोवळ्या अंतःकरणाने हाक मारून बघ. हरिश्चंद्राने सांगितलं, अहो तो आता मृत झालेला आहे, आता काहीही उपयोग व्हायची शक्यता नाही आहे. डोंबाने सांगितलं, माझ्यावर विश्वास ठेव. जी व्यक्ती सबंध आयुष्यभर फक्त सत्य बोलते, ज्याच्या जिभेवर कधीही असत्य येत नाही, मनातनं जी फक्त शुद्ध विचार करते, तिच्या वाणीचा परिणाम सगळ्या पंचमहाभूतांवर होऊ शकतो. प्रयत्न तर कर. आणि हरिश्चंद्राने अतिशय प्रेमाने आपल्या मुलाला रोहितला हाक मारली आणि तिथं जणू काही चमत्कार झाला आणि हा रोहित झोपेतून उठल्याप्रमाणे उठून जागा झाला. साक्षात विश्वामित्रांना ही खबर मिळाली आहे, तेही तिथं येऊन हजर झालेले आहेत आणि त्यांनी आता राजा हरिश्चंद्राला सांगितलेलं आहे, राजा तू माझ्या सगळ्या परीक्षेत पास झालेला आहे. एक वचन पूर्ण करण्यासाठी तू आजपर्यंत जे काय केलं आहे ते एकमेव द्वितीय आहे, त्याला तोड नाही. मी ऋषी आहे, मला राज्य काय करायचंय? तुझी परीक्षा घेण्यासाठी मी हे सगळं रचलेलं होतं आणि त्यामुळे आता तू तुझं राज्य परत घे आणि आनंदाने पुन्हा तिथं राज्य कर. एक एक शब्दासाठी, एक वचनासाठी प्राण सुद्धा देण्यास तयार असलेली ही मंडळी एकन एक राजा रघुवंशामध्ये आपल्याला असे भेटतात. हे राजा हरिश्चंद्र श्रीरामांचे पूर्वज आहेत. अशा या उत्तम कुळात पुढे आपण कालच बघितलं रघुराजांचा जन्म झाला. राजा रघुंचे पुत्र राजा दिलीप, त्याच्यानंतर ते राजा दिलीपाचे पुत्र अज आणि इंदुमती, आणि ह्या अज आणि इंदुमतीचे पुत्र साक्षात राजा दशरथ. सध्याच्या काळात आता राजा दशरथांचं अयोध्येवर राज्य आहे. राजा दशरथांच्या 3 पत्नी आहेत. सगळ्यात ज्येष्ठ राणी कौसल्या, जी कोसल देशाची राजकन्या आहे, राणी सुमित्रा, जी मगध देशाची राजकन्या आहे, आणि सगळ्यात कनिष्ठ, सगळ्यात लहान वयाने तरुण असलेली, अतिशय सुंदर असलेली ही राणी केकय देशाची राणी कैकेयी आहे. या 3ही राण्यांसोबत राजाचा संसार अतिशय आनंदाने सुरू आहे. अयोध्या नगरीमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे. समाज अतिशय समाधानी आहे, कारण राजा जणू काही पुत्रवत अपत्यवत या सगळ्या समाजाची काळजी घेतो आहे. कुठंही कुणाला दुःख नाही, दैन्य नाही, करुणा नाही, लाचारी नाही. सगळी लोक आपली आपली प्रत्यक्ष कर्तव्य बजावता आहेत. कुठलाही माणूस त्याला त्याचं काम काय आहे, त्याने आता काय करायचं आहे, त्याचं काही चुकतंय का हे सांगण्याची गरजच नाही, कारण प्रत्येक जण स्वतःलाच तपासून बघतोय. प्रत्येकाला आपलं कर्तव्य माहिती आहे आणि ते आपण किती चोख बजावू ह्याच्याकडे प्रत्येकाचं स्वतःच लक्ष आहे. त्यांना अजिबात कोणी सुद्धा आठवण करायची वेळ येत नाही की कर भरायची वेळ झाली, कर भरा. प्रत्येक माणूस आपल्याला पुरेसं झालं की राज्याचा ठरलेला हिस्सा राज्याच्या कोषागारात जमा करतोय आणि अशा पद्धतीने सगळं राज्यसुद्धा सुस्थितीत अतिशय सुंदर रीतीने चाललेलं आहे. परमधार्मिक पण अतिशय शूर अशा ह्या दशरथ राजाचं राज्य तिथं सुरू आहे. राजाला फक्त सगळ्या आनंदामध्ये एकच दुःख आहे की त्याला अपत्य प्राप्ती अजूनही झालेली नाही आहे. उत्तर वयाकडे झुकलेला हा राजा आहे, थोडासा वयस्कर झालेला आहे आणि म्हणून त्याला आता चिंता सतवायला लागलेली आहे की ह्या पुढे ह्या अयोध्येच्या राज्यावर उत्तराधिकारी म्हणून कोणाला बसवायचं. या पुढे उद्याच्या कथेमध्ये आपण श्रीरामांचा जन्म बघूयात आणि पुढची कथा अशीच सुरू ठेवूयात. कथा पुरुषोत्तमाची या कथा मालिकेच्या आजच्या 5व्या भागामध्ये
मी डॉक्टर सौरेवती राहुल संत सगळ्या श्रोत्यांचे आभार मानते. धन्यवाद.